सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला। या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ करण्यात आला। पूर्वार्धात वेताळमाळकडून प्रणव कणसे, आकाश माळी, ब्रह्मा यांच्या चढाया वाया गेल्या, तर शिवाजी तरुण मंडळाकडून बसंत सिंग, दर्शन पाटील आणि देवराज मंडलिक यांच्या चढाया वाया गेल्या। उत्तरार्धात वेताळमाळकडील सिद्धेश पांढरे, राहुल पाटील, पार्थ मोहिते यांचे प्रयत्न फोल ठरले। सामना संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू संकेत साळुखे यांना पंचांना शिवीगाळ केल्यानं पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढलं। संपूर्ण वेळेत हा सामना गोल शून्य बरोबरीत संपल्यानं सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला। यामध्ये वेताळमाळकडून पार्थ मोहिते, प्रणव कणसे, संदीप पोवार, ब्रह्मा यांना, तर शिवाजी तरुण मंडळाकडून सुरेश हांडे, बसंत सिंग या दोघांनाच गोल नोंदवण्यात यश आलं। खुर्शीद अली, मयुरेश चौगुले यांचा फटका वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणे यांना रोखत संघाला 4-2 गोल फरकानं विजय मिळवून दिला। या विजयानं वेताळमाळ संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। या सामन्यामध्ये संघाचे समर्थक राजू साळुखे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वेताळमाळ संघाकडून पहिला गोल करणाऱ्या खेळाडूला 62,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। पण आजच्या सामन्यात या खेळाडूंना मैदानी गोल नोंदवता आला नाही, त्यामुळे हे बक्षीस वेताळमाळ संघ व्यवस्थापनाकडे देण्यात आलं। या सामन्यात वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणे याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं।